Hello friend, today start with the 7th class subject English as my English book. Today start with the point 3.2 as the welcome. स्वागत. सी दी सीन्स फर्स्ट म्हणजे प्रसंग पहिला बघा. अ विलेज रोड म्हणजे गावाकडचा एक रस्ता असेल तो. चतुर्भुज बाबू हॅज कम बॅक टू दी विलेज आफ्टर पासिंग हिज MA एक्झामिनेशन होपिंग दॅट एव्हरीवन विल मेक अ ग्रेट फ्यूज ओव्हर हिम. म्हणजे जो चतुर्भुज बाबू असतो तो कुठंतरी शहरात शिकायला गेलेला असतो, तो शहरातून आलेला असतो MA ची परीक्षा देऊन, आणि त्याला अशी असते याचं होपिंग दॅट एव्हरीवन म्हणजे त्याला सगळ्याकडनं असे असते की 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 लोक त्याला खूप मान सन्मान देतील गावात, म्हणजे MA ची परीक्षा पास झाल्यामुळे. नंतर बघा, देअर इज अ पल्प अफगाण कॅट विथ हिम. तो सोबत येताना पल्प म्हणजे गुबगुबीत अशी अफगाण नावाची कॅट तो सोबत घेऊन येतोय. तोपर्यंत तिथं एंटर नीलरत्न, तिथं कोणाची एंट्री होते? नीलरत्नची. बघा नीलरत्न काय म्हणतोय. नीलरत्न, हॅलो देअर चतुर बाबू, व्हेन डिड यू अराइव. नमस्कार चतुरबाबू, तुम्ही केव्हा आलात? चतुर्भुज, डायरेक्टली आफ्टर दी MA एक्झाम वेअर ओव्हर. मी MA ची परीक्षा देऊन नुसताच आलोय. आय डॅश दिले म्हणजे तिथं पूर्ण तिथं वाक्य होण्याआधीच नीलरत्न काय बोलतोय बघा. हा, यू हॅव गॉट अ फाईन कॅट देअर. अरेच्या, तुमची मांजर फारच छान आहे असं नीलरत्न म्हणतोय चतुर्भुजला. त्या चतुर्भुज म्हणतोय दिस इयर दी एक्झाम वेअर व्हेरी. म्हणजे चतुर्भुज काय म्हणते, या वर्षी परीक्षा फारच व्हेरी डॅश दिले तिथं त्याचं वाक्य पूर्ण होण्याआधीच नीलरत्न म्हणतोय टेल मी वेअर डिड यू फाइंड दी कॅट. मला सांगा, टेल मी मला सांगा, ही तुम्हाला कॅट कुठं सापडली असं तो चतुर्भुजला विचारतोय. चतुर्भुज म्हणतोय बॉट इट, मी विकत आणली आहे. देअर सब्जेक्टेड आय ऑफर्ड. बघा, मी जे विषय निवडले होते MA चे तो सांगत होता, तो MA च्या परीक्षेबद्दल सांगत होता, तो त्याला बोलूही देत नव्हता. नीलरत्न ऑफर्ड डॅश दिले बघा. तेवढ्या तो नीलरत्न म्हणतोय हाऊ मच डिड यू पे फॉर इट. ह्याला तू किती रुपये दिलेस? चतुर्भुज, आय डोंट रिमेंबर, मला आठवत नाही. नीलरत्न बाबू, हॅज एनीबडी पास्ड एनी एक्झाम इन अवर व्हिलेज. नीलरत्न बाबू, आपल्या गावात कुणी कोणत्या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत का? म्हणजे त्याला असं वाटतं की आपल्या गावातले कोण उत्तीर्ण झालं नाही माझ्याशिवाय, मी फक्त MA ची परीक्षा पास झाली म्हणजे मी खूप मोठा आहे असं त्याला वाटत असतं की माझ्या परीक्षेबद्दल सर्वांनी विचारावं. म्हणून तो असं विचारतो की आपल्या गावात अशी परीक्षा कोण देऊ शकला आहे का म्हणून. बघा नीलरत्न, ओ लॉट्स ऑफ दॅम, बट यू वॉन्ट सी कॅट लाईक दॅट इज दी पार्ट. त्याच्यावर बघा नीलरत्न काय म्हणतोय, हो अनेक जण पास होऊन आलेत, म्हणजे MA जे असेल किंवा बाकीच्या परीक्षा देऊन बरेचसे जण आलेत एवढंच बोलतोय. तर पुढं तो कॅट बद्दलच बोलतोय बघा. काय म्हणतोय, बट यू वॉन्ट टू सी अ कॅट लाईक दॅट दिस पार्ट. हो अनेक जण आलेत, पण अशी मांजर मात्र या भागात पाहायला मिळत नाही. पण तुझ्यासारखी जी तू मांजर घेऊन आलाय तशी मांजर इथं कोणीही घेऊन आलं नाही किंवा इथं बघायला मिळालेली नाही. खूपच छान आहे असं नीलरत्न म्हणतोय. तर चतुर्भुज म्हणतोय बघा, टू हिमसे म्हणजे स्वतःशीच बोलतोय, कन्फ्यूड हिम म्हणजे काय आहे मनुष्य, ही कॅनॉट टॉक अबाउट एनिथिंग बट द कॅट. तो मला परीक्षेबद्दल काहीच विचारत नाही, फक्त तो कशाबद्दल टॉक करतोय? कॅट बद्दलच बोलतोय. आय डझंट सीम टू मॅटर दॅट आय हॅव जस्ट पास्ड माय MA. मी एवढी मोठी MA ची परीक्षा देऊन आलोय आणि याच्याबद्दल त्याला काहीच वाटत नाही. इंटर दी जमीनदार, तोपर्यंत तिथं जमीनदार येतोय, आपल्याला दिसून येतं बघा, तो रोडवरती जमीनदार आलेला दिसून येतोय. बघा जमीनदार त्याला काय म्हणतो, हो चतुर्भुज, व्हॉट हॅव बीन डुईंग कुलकुट्टा ऑल दिस टाइम. अरे चतुर्भुज, इतके दिवस कोलकात्यामधून तू काय करत होतास? कुलकुटा म्हणून कोलकात्याचं नाव दिलंय त्याने, कुलकुट्टा म्हणलंय त्याने, कारण गावाकडची भाषा आहे. बघा म्हणजे अरे चतुर्भुज, इतके दिवस कोलकात्यामध्ये तू काय करीत होतास? तर चतुर्भुज म्हणतोय हॅव जस्ट फिनिश्ड माय MA सर. मी MA ची परीक्षा आत्ताच पूर्ण करून आलेलो आहे. म्हणजे कोलकात्यात तो MA साठी परीक्षा देण्यासाठी गेला होता. जमीनदार, ओ दिस कॅट ऑफ युअर इज अ स्टनर. जमीनदार म्हणतोय हो, तू ही मांजर फारच स्टनर आहे म्हणजे देखणी आहे. आय मस्ट से
व्हाय डिड नॉट यू ड्रॉप माय प्लेस विथ युअर कॅट सम टाइम इज इव्हनिंग. आज संध्याकाळी तुझी मांजर घेऊन थोड्या वेळ माझ्या घरी येशील का. असं कोण म्हणतोय, जमीनदार म्हणतोय. द बॉय वुड बी डिलाइड. माझी जी मुलं आहेत, डिलाइड म्हणजे काय, फारच आनंदी होणे. द बॉयज वुड डिलाइटेड. माझी मुलं खूपच उत्साही आनंदी होतील. चतुर्भुज. ओ ऑफकोर्स, का नाही, नक्कीच घेऊन येईल. आय कॉट अंडरस्टँड. मी समजू शकतो. आय हॅवंट सीन मी फॉर अ लॉंग टाईम. मग बऱ्याच दिवसांनी ते मला भेटतील ना. जमीनदार. यस आय सपोज बट व्हॉट आय मीन्स इज इवन इफ कॅन नॉट कम युअर सेल्फ सेंड बेनी राऊंड विथ दी कॅट. आय वॉन्ट बॉय सीन इट. हो तेही आहेच, पण मला असं म्हणायचं होतं की स्वतः जरी आला नाहीस तरी मांजर घेऊन बेनीला पाठव, म्हणजे मला मुलांना मांजर दाखवता येईल. म्हणजे त्याला असं वाटतं की तो मला बोलवतोय, पण ॲक्च्युअली कोणाला बोलवत होता, त्याची जी कॅट होती, गुबगुबीत कॅट, पल्प्स कॅट, त्याला तो अफगाणी कॅटला घेऊन ये म्हणत असते जमीनदार. तू नाही आलं तर तुझी जी मेड आहे, म्हणजे जी काही कामवाली आहे, तिच्यापाशी पाठवलं तरी चालेल, काय हरकत नाही असं म्हणतोय. आणि तिथून एक्झिट जमीनदार निघून जातोय. तोपर्यंत त्याचे इंटर अंकल सातू, त्याचे अंकल येतात. तिथंच बघा सातू, ते काय म्हणतात, हाऊ आर यू माय बॉय. कसा आहेस माझ्या बाळा. बघा, बीन अवे अ लॉंग टाइम. हॅव नॉट यू. तू बरेच दिवस इथे नव्हतास हो ना. हॅव नॉट यू. चतुर्भुज. दॅट राईट. खरोखर आहे, बरोबर आहे. देअर वेअर सो मेनी एक्झामिनेशन. मी बऱ्याच परीक्षा चालू, म्हणजे माझ्या ज्या चतुर्भुज होत्या त्याच्या बऱ्याचशा परीक्षा चालू होत्या असं तो म्हणतोय. पुढं बोलण्याआधीच त्याच्यावर सातो म्हणतोय, धिस कॅट ऑफ युअर्स. ही तुझी मांजर. तो पुढं बोलणार सातो तोपर्यंत चतुर्भुज होतोय फ्युरियसली. तो अतिशय त्रासतोय, रागावतोय. आय एम गोईंग होम. मी घरी जातोय. अबाउट टू लिव्ह. निघून लागतोय. सातो. हे वेट अ मिनिट. धिस कॅट. अरे एक मिनिट थांब, ही मांजर. तू बोलू देत नाही. डॅश दिले म्हणजे त्याचं पूर्ण वाक्य होण्याआधी चतुर म्हणतोय, नो सर आय हॅव गॉट वर्क टू डू. काय म्हणतोय बघा चतुर्भुज, नाही काका मला काम आहे. ॲज अ आय हॅव वर्क टू डू. मला काम करायचं आहे. सातू काय म्हणतोय, ओ कम ऑन नाव अँसर दिस सिव्हिल क्वेश्चन दिस कॅट. सातू. असू दे, आधी माझे विनम्र प्रश्नाचे उत्तर तर देऊन जा. ही मांजर. म्हणण्याआधी वाक्य पूर्ण झालेलं नाही बघा. चतुर्भुज ट्रायड विदाउट अनादर वर्ड. म्हणजे काही न बोलता चतुर्भुज म्हणजे लांब लांब स्टायर्ड म्हणजे ढांगा टाकत तो तिथून निघतोय. जस्ट लुक ॲट दॅट. कोण बघत बसतोय, सातू तिथं लुक ॲट दॅट बघत बसतोय. इट्स एज्युकेशन दॅट रनिंग दिस यंग पीपल. वी नो देअर दी वर्थ बट दे आर स्टफ्ड फुल ऑफ कॉन्शियट. म्हणजे अतिशिक्षणामुळे ही आजकालची तरुण मुले कशी बिघडली आहेत असं कोण म्हणतंय, तो सातू म्हणत असते. त्याचबरोबर त्यांची पात्रता काय आहे हे आपल्याला ठाऊक आहे, पण ती मात्र अतिशय गर्विष्ठ झाली आहे. त्याचं कॉन्शियन म्हणजे गर्विष्ठ होणे. असं सातू स्वतःशीच बडबड होतो, कारण तो ढांगा टाकून तिथून रागावून निघून जातोय ॲज अ फ्युरियसली. नंतर बघा आता सीन सेकंड बघा. पहिला बघितला सीन सेकंड. आता प्रसंग दुसरा. मेड म्हणजे मोलकरीण असेल, कोण असेल. त्याच्या आधी दिले बघा इनसाइड चतुर्भुज. तो त्याच्या घरी येतो चतुर्भुज. बघा मेड काय म्हणते, मदर दादा बाबू हॅज कम होम इन अ ब्लॅझिंग टेम्पर. बघा ती काय म्हणते, आई जे दादा बाबू आहे म्हणजे चतुर्भुज बाबूला म्हणते ते, दादा बाबू कम होम ब्लाझिंग टेम्पर. म्हणजे ब्लाझिंग टेम्पर म्हणजे ते अतिशय संतप्त किंवा तापलेले दिसत आहेत. मदर. व्हाय व्हॉट्स द मॅटर. का बरं, काय झालं, व्हॉट्स द मॅटर. मेड. आय डोंट नो. मला माहिती नाही. एंटर चतुर्भुज. तोच कोण येतोय, तर त्यांचं बोलणं चालू असतं तोपर्यंत चतुर्भुज येतोय. लिटल बॉय. दादा कॅन आय दिस कॅट. तोपर्यंत छोटा मुलगा अजून त्याची भर पडली. बघा अगोदर त्याला एक्झामिनेशन करून सगळेजण फक्त कॅटचेच कौतुक करत होते, त्यात आणि तिथं लिटल बॉय येतोय. दादा कॅन आय दिस कॅट. दादा ही मांजर घेऊ का मी. बघा चतुर्भुज म्हणतोय, स्लॅप हिम हार्ड. त्याला जोरात चापट मारतोय. कॅट 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 होल डे लॉंग इट्स कॅट.
बघा त्याला जोरात एक चापट मारतोय आणि म्हणते दिवसभर नुसती मांजर मांजर कॅट कॅट कॅट, दिवसभर नुसती सर्व लोक कॅटच म्हणतात. मदर नो वंडर दी पुअर बॉयज अँग्री. आई म्हणते बिचाऱ्या माझ्या लेक संतापल नाही तर काय, म्हणजे दिवसभर नुसतं मांजर मांजर करतात. हे कम्स होम आफ्टर सच अ लॉंग टाईम. माझा म्हणजे मुलगा, ही म्हणजे कोण, चतुर्भुज, एकतर किती दिवसातून घरी आलाय. दीज ब्रेड स्टार्ट एनी हिम वन्स. आणि अगदी भडकावून सोडले सर्व लोकांनी, ह्या मुलांनी, ॲज अ लिटल बॉयने. आणि काय म्हणते बघा, टू चतुर्भुज लेट्स मी हॅव टू कॅट सन, आय विल गिव्ह सम राईस अँड मिल्क दॅट दी पुट बाय. ती चतुर्भुजला म्हणते ते कॅट माझ्याकडे दे, मी त्याला राईस आणि मिल्क देते, म्हणजे भात आणि दूध देते, पुट बाय, आणि त्याला माझ्याकडे दे, मी देईन म्हणते. त्यावर बघा चतुर्भुज म्हणतोय फ्युरियसली, तेव्हा तो अजून रागावून जातोय. हिअर घे मदर, घे आई, यू कॅन हॅव दी कॅट अँड फीड ऑफ ऑल वॉन्ट. बघा रागाने काय म्हणतो, घे आई हे मांजर आणि तुला जे तिला खायला घालायचंय ते घाल एकदाची. नंतर काय म्हणतोय बघा अजून, आय शांट स्टॉप टू ईट, आय लिव्हिंग ॲट वन्स. बघा काय म्हणतोय, मी आता जेवायला ही थांबणार नाही, मी एकदाचा निघून जातो कसा तरी, असं चतुर्भुज वैतागून आईला म्हणतोय. मदर प्लेंटिवली, रडवलेली होऊन म्हणजे रडवलेला चेहरा करून म्हणते, व्हॉट मेक्स यू से मच थिंग. बघा असं का बरं तू म्हणतोयस बाळा. बघा युअर मील्स रेडी, तुझं जेवण तयार आहे. अँड वेटिंग डिअर, थोडं थांब मी लगेच देते तुला वाढायला म्हणते. यू कॅन सिट डाऊन टू ईट सून ॲज अ युअर बात. तू आंघोळ करून येऊ पण मी लगेच तुला जेवायला वाढते, बस म्हणते. बघा चतुर्भुज काय म्हणतोय, नो आय एम लिव्हिंग, नाही मी चाललोय. यू आर ऑल क्रेझी अबाउट कॅट्स इन दिस पार्ट. म्हणजे इथे सर्वांना फक्त त्या मांजरीचंच पडलेलं आहे. नो वन्स केअर्स ऑफ दी मेन ऑफ दी वर्थ. गुणी माणसे तर इथं कुणालाही किंमत नाही, कारण तो MA ची परीक्षा पास होऊन आलेला असेल, त्याला अशा असते की सगळेजण मला मान सन्मान देते, पण ते एक्झामिनेशनमध्ये त्याला कोणीही विचारत नाही. त्यामुळे तो खूप चिडलेला असतो आणि किक आउट दी कॅट, आणि मांजरीला लात मारतो तो. ॲज अ आंट, काकू, डोंट हर्ट दी कॅट, मांजरीला मारू नकोस रे. सी हॅज नॉट डन एनी हार्म, तिने विचारीन काय केलंय तुझं नुकसान, असं म्हणते आंट त्याची. तर चतुर्भुज म्हणतोय, व्हेन इट कम टू कॅट यू आर ऑल हर्ट. मांजराबद्दल सगळ्यांनी सहानुभूती वाटते का. बघा म्हणजे सगळ्यांना हर्ट म्हणजे काय, म्हणजे तिची सहानुभूती, म्हणजे मांजराबद्दल तुम्हाला सहानुभूती वाटते, पण यू हॅव नो पिटी फॉर ह्युमन बिईंग. पण तुम्हाला मात्र माणसाबद्दल कुणालाही दया नाही. तो तिथून एक्झिट होतो, निघून जातो. बघा लिटल गर्ल लुकिंग आउट, बाहेर बघत. बघा कम अँड सी अंकल हरी, व्हॉट अ बिग फेट टेल. हरी काका या, आणि हे बघा मोठे शेपूट. हरी हुज टेल, चतुर्भुज, कुणाचे शेपूट, चतुर्भुजचे. बघा गर्ल नो द कॅट्स, ती पण कॅट बद्दल बोलते, नाही चतुर्भुजची नाही म्हणते ती, कॅटची बघा म्हणते, मांजरीची. सीन्स थर्ड, ओ दी रोड इंटर चतुर्भुज बॅग इन हँड विदाउट दी कॅट. तो रोडला लागतो, इंटर करतो आणि त्याच्या हातात एक बॅग घेतो आणि तिथंच त्या मांजरीला सोडून निघायला चालतो. तोवर तिला साधुचरण भेटतात चतुर्भुजला. सर वेअर दॅट कॅट ऑफ युअर, तुमची कॅट कुठं गेली. सर तुमची जी कॅट होती ती कुठे गेली. चतुर्भुज हिट्स डेड, ती मेली. साधुचरण हाऊ सॅड, किती वाईट. हाऊ डिड दिस हॅपन, बघा असं कसं झालं. बघा चतुर्भुज इरिटेटली म्हणजे वैतागून. डोंट आय नो, मला नाही माहिती. परण हॅलो व्हॉट हॅपन टू युअर कॅट. तो पण परण येतोय, नमस्कार चतुर्भुजला म्हणतोय, आणि तुमची मांजरीला काय झालं असं म्हणतोय परण. चतुर्भुज इट्स डेड, ती डेड झाली, मेली. परण नो रेली हाऊ
बापरे, खरंच कशी? चतुर्भुज, देअर सेम वे ऑल यू विल डाय बाय स्विंग ॲट द एंड ऑफ रोप. म्हणजे तुम्ही सगळे जसे मरणार आहेत तशी ती दोरीला लटकून मेली, असं कोण म्हणतोय? चतुर्भुज म्हणतोय. परण, गुड गॉड, अरे देवा, ही पॉझिटिव्हली फ्युरस, हा फारच संताप, म्हणजे त्या द्वेषाने तो बोलत असतोय. म्हणजे परणला कळतं की हा फारच संतापलेल्या अवस्थेत बोलतोय. ही सॉन द अर्चिन रन आफ्टर चतुर्भुज क्लॅपिंग अँड टीजिंग हिम विच अराइज अँड पसी कॅट. रस्त्याने उडान मुलांचा एक घोळका पुशी कॅट असं ओरडत जातोय आणि टाळ्या वाजवत असल्या क्लॅपिंग अँड टीझिंग आणि चिडवत चतुर्भुजाच्या मागे पळतात. इथं आपली जे काही नाटक होतं म्हणजे तो संपलेला आहे. चतुर्भुज फॅमिली फ्रेंड्स इज नो दी वर्थ ऑफ थिंग ॲज अ रवींद्रनाथ टागोरने ही जी कथा आहे किंवा नाटक आहे ते मांडलेले अतिशय छानपणे. थँक्यू. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.